बारामती लोकसभा निवडणुकीपूर्वी बारामतीमध्ये शरद पवार विरुद्ध अजित पवार असा काहीसा सामना होत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। बारामतीमध्ये जे अजित पवार यांचे विरोधक मानले जातात त्या विरोधकांना आता शरद पवारांनी गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू केलेत। अनंतराव थोपटे ज्यांच्या बरोबर शरद पवारांचं अनेक वर्ष वैर होतं त्यांना सुद्धा आता शरद पवारांनी सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू केलेत। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीने शरद पवारांनी अनंतराव थोपटे आणि संग्राम थोपटे यांची भेट घेत त्यांच्याकडे पाठिंब्याची विनंती केल्याचं आपल्याला समजतं। दुसरीकडे विजय शिवतारे यांनी थेट भूमिका घेत अजित पवारांवरती जोरदार टीका केली आहे। बारामतीतून अपक्ष लढण्याची त्यांनी जे ती भूमिका घेतली आहे, असं असलं तरी सुद्धा जी घेराबंदी आपण जी म्हणू ती राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्याकडून अजित पवारांना बारामती लोकसभेमध्ये करण्यात येते। आणि दुसरीकडे आता अजित पवारांनी एक मास्टर स्ट्रोक खेळलाय। पवारांचे डाव जे होते, पवारांची जी खेळी होती त्याला अजित पवारांनी एक मोठं उत्तर दिलं असं आपण त्याला म्हणू शकतो। कारण निवडणूक आयोगाने आता लोकसभा निवडणुकीची घोषणा केली आहे, निवडणुकीच्या तारखा आपल्याला समोर आल्या आहे, परंतु आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने महाराष्ट्रातील काही साखर कारखान्यांना कर्ज हमी देण्याचा जो निर्णय घेतलाय त्यामध्ये आता संग्राम थोपटे यांच्या कारखान्याचा सुद्धा समावेश करण्यात आलाय। महाराष्ट्र सरकार स्वतःच्या जबाबदारीवर राष्ट्रीय सहकार विकास निगम या बँकेकडून जवळपास 1900 कोटी रुपयांचं कर्ज घेणार आहे। त्यामध्ये राष्ट्रवादी आणि भाजपशी संबंधित जे नेते आहेत त्या नेत्यांच्या कारखान्यांना आर्थिक कर्ज जे आहे ते दिलं जाणार आहे। 1900 कोटी रुपयांच्या कर्ज हमी प्रकरणाला आता मंत्रिमंडळाच्या उपसमितीने सुद्धा मान्यता दिली आहे। त्यामुळे आता बारामती लोकसभेवरून जी लढाई सुरू झाली आहे, पवारांनी थोपटेंची जी भेट घेतली, थोपटेंना आपल्या बाजूने वळवण्याचा जो प्रयत्न केला त्याला आता कुठेतरी खिंडार पाडण्याचे प्रयत्न हे दादा गटाकडून सुरू आहे। अजित पवारांनी नेमका काय निर्णय घेतलाय, सरकारने काय निर्णय घेतलाय हे आपण सुरुवातीला बघूयात। थोपटेंचा जो कारखाना आहे त्याला किती मदत झाली आणि त्यानंतर भाजपशी संबंधित कारखान्यांना किती मदत करण्यात आली आहे आणि राष्ट्रवादीशी संबंधित कारखान्यांना किती मदत करण्यात आली आहे हे आपण एकदम तपशीलवारपणे पाहणार आहोत। शरद पवारांनी सुप्रिया सुळे यांना बारामती लोकसभेत पाठिंबा मिळावा यासाठी संग्राम थोपटे यांची भेट घेतली होती। त्यावेळेस अनंत थोपटे हे देखील उपस्थित होते, परंतु त्यांच्या भेटीच्या काही तासांमध्येच शिंदे फडणवीस सरकारने त्यांच्या कारखान्याला कर्ज हमी देण्याचा जो निर्णय घेतलाय त्यामध्ये राजगड सहकारी साखर कारखाना जो संग्राम थोपटे यांच्याशी संबंधित आहे त्यांना आता राज्य सरकारकडून 80 कोटी रुपयांचं कर्ज दिलं जाणार आहे। हे कर्ज सरकार स्वतःच्या जबाबदारीवर देणार आहे। आता हा कारखाना संग्राम थोपटे यांच्याशी संबंधित मानला जातो। बारामती लोकसभेमध्ये संग्राम थोपटे यांची अत्यंत महत्वाची भूमिका असणार आहे। भोर जो मतदारसंघ आहे तिथून ते काँग्रेसचे आमदार आहे। गेल्या अनेक वर्षांपासून या भागामध्ये त्यांची जी आहे ती राजकीय ताकद असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळं विजय शिवतारे विरोधात जात असतानाच आता अजित पवार यांनी शरद पवार यांच्या भेटीनंतर संग्राम थोपटे यांना गळाला लावण्याचे जे आहे ते प्रयत्न सुरू केलेले आहेत। त्यामुळं राजकीय चर्चांना आता उधाण आलंय। बारामती लोकसभेमध्ये सातत्याने जे अजित पवार यांच्या विरोधात भूमिका घेऊ शकतात अशा नेत्यांना शरद पवार यांच्याकडून गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मग त्यामध्ये हर्षवर्धन पाटील असतील, विजय शिवतारे असतील किंवा संग्राम थोपटे असतील, अन्य नेते असतील, या नेत्यांना शरद पवार गटाकडून त्यांच्याशी चर्चा केली जाते। परंतु असं असलं तरी सुद्धा आता अजित पवारांनी विरोधी नेत्यांचं मन वळवण्याचे जे ते प्रयत्न आता सुरू केल्याचं आपल्याला समजतं। आता हे झालं बारामतीच्या बाबतीत अजितदादांनी जो निर्णय घेतला, सरकारने जो निर्णय घेतला त्यातून संग्राम थोपटेंना कसा फायदा होणार आहे त्यांच्या कारखान्याला हे आपण समजून घेतलं। पण आता राष्ट्रवादीच्या काही नेत्यांशी संबंधित असेही कारखाने आहेत त्यांना सुद्धा सरकारकडून कर्ज हमी दिली जाणार आहे, कर्ज जे ते उपलब्ध करून दिले जाणार आहे। त्यामध्ये पहिलं नाव आहे ते बीडमध्ये प्रकाश सोळंके यांचं। माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रकाश सोळंके आमदार आहेत। ते अजितदादा पवार गटामध्ये बंड झाल्यानंतर ते गेले। प्रकाश सोळंके यांच्याशी संबंधित सुंदरराव सोळंके सहकारी कारखाना आहे। या कारखान्याला जवळपास 104 कोटी रुपयांची जे कर्ज हमी ती देण्यात आली आहे। मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या काळात त्यांचं हिंसाचारामध्ये त्यांचं घर जाळण्यात आलं होतं, त्यामुळे सुद्धा प्रकाश सोळंके हे चर्चेमध्ये आले होते। त्यानंतर साताऱ्यामध्ये किसनवीर सहकारी साखर कारखाना जो साताऱ्यात आहे त्याला 350 कोटी रुपयांची कर्ज हमी देण्यात आली आहे, कर्ज उपलब्ध करून सरकारकडून देण्यात येणार आहे। आणि खंडाळ्यामध्ये म्हणजे किसनवीर सहकारी साखर कारखाने दोन आहेत, एक साताऱ्यामध्ये ज्याला 350 कोटी आणि खंडाळ्यातल्या किसनवीर सहकारी साखर कारखान्याला 150 कोटी रुपयांची जी कर्ज हमी ते देण्यात आली आहे। आता हे दोन्ही कारखाने राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांच्याशी संबंधित आहे।
त्या दोन्ही कारखान्यांना मिळून जर आपण विचार केला तर जवळपास 2 कारखान्यांना मिळून 500 कोटी रुपयांचं जे कर्ज आहे ते सरकारकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शशिकांत शिंदे हे सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये आहे, परंतु लोकसभेच्या आधीच त्यांचं जे ते मन वळवण्याचा प्रयत्न अजित पवार यांच्याकडून केला जाणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळं त्यांच्या कारखान्याला 2 कारखान्यांना जवळपास 500 कोटींचं कर्ज जे उपलब्ध होणार असल्यामुळं राजकीय चर्चांना उधाण आलंय. त्यानंतरचा कारखाना आहे ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना, जो नेवासा अहमदनगर जिल्ह्यामध्ये येतो. तिथे राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्याशी तो संबंधित कारखाना आहे. भाजपच्या तिथे सध्या आमदार आहेत पाथर्डी शेवगाव मतदारसंघामध्ये, परंतु तरी सुद्धा त्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांना बळ देण्याचे प्रयत्न सुरू आहेत का, अशी सुद्धा चर्चा आता रंगली आहे. अकोल्यामध्ये जो पिचडांचा बालेकिल्ला मानला जायचा, मधुकरराव पिचड असतील, त्यानंतर त्यांचे पुत्र माजी आमदार वैभव पिचड असतील, त्यांचा अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पराभव झाला. किरण लहामटे मागच्या टर्ममध्ये तिथून निवडून आले आणि किरण लहामटे यांनी अगस्ती साखर कारखान्याची सत्ता मिळवली होती. या कारखान्याला सुद्धा आता सरकारकडून कर्ज हमी जी आहे ती देण्यात आली आहे. 100 कोटी रुपयांचं कर्ज हे अगस्ती सहकारी साखर कारखान्याला मिळणार आहे. अंबाजोगाईमध्ये जो साखर कारखाना आहे आडसकर यांच्याशी संबंधित, त्यांना सुद्धा 80 कोटी रुपयाचं जे कर्ज आहे ते देण्यात येणार आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्येच शिवाजीराव नागवडे कारखाना जो आहे जवळपास श्रीगोंद्यामध्ये हा कारखाना आहे, याला 110 कोटी रुपयांचं कर्ज जे आहे ते सरकारकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आता हे झालं राष्ट्रवादीच्या नेत्यांशी संबंधित जे कारखाने त्यांना मदत मिळते, परंतु आता भाजप नेत्यांशी संबंधित जे कारखाने आहेत त्यांना सुद्धा भरघोस मदत देण्यात आलेली आहे. मंगळवेढ्यामध्ये संत दामाजी जो कारखाना आहे, या कारखान्याला 100 कोटी रुपयांचं कर्ज राज्य सरकारच्या जबाबदारीवर दिलं जाणार आहे. पाथर्डीमध्ये वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना याला 99 कोटी रुपयांचं कर्ज उपलब्ध करून दिलं जाईल. मोनिका राजळे यांच्याशी संबंधित हा कारखाना आहे. मोनिका राजळे या भाजपच्या आमदार आहेत. तिथून ते आमदार असल्यामुळं भाजपकडून त्यांना बळ देण्यात असल्याच्या चर्चा सुरू आहे. आता ही बघा, ही फार इंटरेस्टिंग स्टोरी आहे. नेवासामध्ये जो ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना याला भेंडा कारखाना म्हटलं जातं, या कारखान्याला 150 कोटी रुपयांची मदत सरकारकडून मदत म्हणजे म्हणण्यापेक्षा कर्ज सरकारकडून देण्यात येणार आहे. आणि याच मतदारसंघात पाथर्डी शेवगाव हा मतदारसंघ मानला जातो. वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याला सरकारकडून 99 कोटी रुपयांचं कर्ज ते दिले जाणार आहे. म्हणजे एकाच मतदारसंघातल्या 2 कारखान्यांना सरकारकडून मदत दिली जाणार आहे. हे फार विशेष या यादीमध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतंय. कोपरगावमध्ये शंकरराव कोले सहकारी साखर कारखान्याला 125 कोटी रुपयांची कर्ज हमी सरकारकडून देण्यात येणार आहे. कोपरगावमध्ये माजी आमदार स्नेहलता कोले भाजपच्या त्या माजी आमदार आहेत, त्यांना सुद्धा सरकारकडून जे कर्ज हमी ती देण्यात येत आहे. सरकारकडून त्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विवेक कोल्हे जे स्नेहलता कोल्हे यांचे अत्यंत निकटवर्ती मानले जातात, गणेशनगरच्या कारखान्याच्या निवडणुकीत त्यांनी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पॅनलचा पराभव केला होता. त्यावेळेस त्यांना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात असतील किंवा राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके असतील, या दोन्ही नेत्यांनी उघडपणे मदत केली होती. आणि कारखान्याची निवडणूक जिंकल्यानंतर विवेक कोल्हे यांनी बाळासाहेब थोरात आणि निलेश लंके यांच्या सोबत जोरदार सभा सुद्धा घेतली होती. त्यामुळं आता कोल्हेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सरकारकडून होतोय का, भाजपकडून होतोय का, अशी सुद्धा आता चर्चा सुरू झालेली आहे. कोल्हापूरमध्ये तात्यासाहेब कोरे सहकारी साखर कारखान्याला 350 कोटी रुपये 350 कोटी रुपयांची कर्ज हमी देण्यात येणार आहे. त्याचबरोबर धाराशिवमध्ये विठ्ठल साई कारखाना या कारखान्याला 100 कोटी रुपयांची कर्ज हमी देण्यात येणार आहे. आता विठ्ठल साई साखर कारखाना हा बसवराज पाटील यांच्याशी संबंधित आहे. काही महिन्यांपूर्वीच बसवराज पाटील यांनी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला होता. बसवराज पाटील हे औशाचे माजी आमदार आहेत, काँग्रेसचे ते माजी आमदार आहेत. त्यामुळं आता भाजपात येताच त्यांच्या पक्षाला त्यांच्या कारखान्याला जवळपास 100 कोटी रुपयांची कर्ज हमी सरकारकडून देण्यात येणार आहे. त्यामुळं आता राजकीय चर्चांना उधाण आलंय की लोकसभेपूर्वीच आता सरकारमधील काही नेत्यांच्या कारखान्याला सरकारकडून मदत दिली जाणार आहे का, कर्ज हमी दिली जाते का, किंवा कर्जाची शाश्वती दिली जाते का, या चर्चा आता सुरू होणार आहे. लोकसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. अनेक पक्षांकडून आता उमेदवार जाहीर केल्या जात आहेत, परंतु महायुतीची पहिली लिस्ट आल्यानंतर महायुतीच्या नेत्यांमध्ये मतभेद असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. बारामतीमध्ये विजय शिवतारे यांनी बंडाची भूमिका घेतल्याचं आपल्याला दिसून येत आहे.
शिरूरमध्ये सुद्धा तिढा निर्माण झालेला आहे. कोकणमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल किंवा संभाजीनगरमध्ये महायुतीत शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष होत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. परंतु तरी सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळं आता सहकारी साखर कारखान्यांना मदत होणार आहे. या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.